साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। मेडिटेशन थेरपी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। ध्यान, चिंतन, मनन। ध्यान हा जो विषय आहे तो गंभीर अजिबात नाही आहे। एक लोकांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये, गृहिणींच्या मध्ये, नोकरदारांच्या मध्ये, व्यावसायिकांच्या मध्ये हा एक छोटासा गैरसमज झालेला आहे की ध्यान म्हणजे काहीतरी गंभीर असतं आणि त्यासाठी शांतता लागते थोडीफार, पण गंभीर असं काही नाही आहे। आणि ध्यानासाठी आपल्याला थोडासा आपल्या श्वसनाचा अभ्यास करावा लागतो। बघा, तुम्ही ध्यान करत राहिला, हळूहळू ध्यानामध्ये प्रगती होत राहिली तर तुम्हाला मानसिक स्वास्थ्य आपोआप मिळेल। मानसिक स्वास्थ्य मिळण्यासाठी शोध घेण्याची काहीच आवश्यकता नाही। तुझं आहे तुझं पाशी। हां, बरोबरच आहे। हां, फक्त पूर्वी मी एक माहिती दिलेली आहे की जागेची निवड ही आपल्या हातात आहे। आपल्या वास्तूमध्ये असेल, आपल्याला उत्कृष्ट बगीच्यामध्ये जाता येत असेल, कुठे आसपास योग्य ठिकाणी शांतता आहे, वृक्षवल्ली आहे, झरा आहे पाण्याचा, बगीचा आहे, अशा ठिकाणी तुम्ही 10 मिनटं, 15 मिनटं, 10 मिनटं खूप झाली, पण त्यासाठी रोजच्या रोज सराव असणं अत्यंत आवश्यक आहे। पण तत्पूर्वी ध्यानासाठी स्वाभाविक श्वसन, ध्यान साधना ही संपूर्णपणे स्वाभाविक श्वसनावरती अवलंबून आहे। आपण आपली शरीरयष्टी, आपला फिजिकल फिटनेस कसा आहे, सडपातळ आहे का, आपण जाड आहोत का, आपलं वजन जास्त आहे का, याविषयी मी वेगळी स्वतंत्र माहिती देईन। पण जे जागतिक स्तरावर, बौद्धिक स्तरावर असंख्य एक सत्संगामधले जे लोक आहेत, संत महात्मे होते, सर्वसामान्य ज्यांना बौद्धिक काम आहे, IT क्षेत्रामधले जे बसून काम करतात, 8 तास, 12 तास, 18 तास सातत्यानं त्यांना बसून वर्क करावं लागतं। सध्याचा नुकताच लॉकडाऊन आपण आत्ता बाहेर पडतोय, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अस्तित्वात आली। ही कशामुळे? ही लॉकडाऊनमुळे। बाकीच्या गोष्टींचा उहापोह मी करत नाही। तर ह्या स्वाभाविक श्वसनाचा उद्देशच असा आहे की सतत बौद्धिक काम करत असल्यामुळं, करावं लागल्यामुळं आपल्या मनावर जो ताण येतो, तो ताण कधीकधी असंही होतो। 8-8, 12-12 तास बसून सतत कॉम्प्युटरकडे बघणे, मोबाईलकडे पाहणे, ऑनलाईन वर्क करणे, या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट
आपल्या डोळ्यावरती, आपल्या कानावरती, आपल्या मनावरती होतं. आणि यामुळं काय होतं की कौटुंबिक समस्या तर आहेत, व्यावहारिक छोटाफार असतात, आणि शिवाय कामाचा ताण, या सगळ्यामुळं आपल्या मनावरती खूप परिणाम होतो. आपलं जर श्वसन, आपलं नित्य श्वसन जर आपल्या नियंत्रणात नसेल, आपल्या श्वसनाची गती, नित्य श्वसन हे अर्थ काय की श्वसनाची गती, एक लक्षात घ्या की वायूला गती आहे, कुठल्याही गाडीला गती आहे, एरोप्लेनला गती आहे, प्रत्येक गोष्टीला गती. ह्या सगळ्या गती ज्या आहेत त्या यांत्रिक गती आहेत. पृथ्वी फिरते, एक विशिष्ट गतीने फिरते, पण ही वैश्विक एनर्जी आहे, ह्याला कुठल्याही यंत्रानं फिरवत नाही. तसंच मानवाचं किंवा जीवांचं जे श्वसन चालतं, त्या श्वसनाला एक विशिष्ट गती आहे. त्या गतीमध्ये जर कमी जास्तपणा आला, त्या गतीमध्ये नियंत्रण राहिलं नाही आपल्याकडून, काही वेळा श्वसन जलद होतं, काही वेळा श्वास होत नाही, दीर्घ श्वास होत नाही, पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. या सर्व कारणामुळं आपल्याला तात्काळ बीपीचा त्रास होतो, कधीकधी डिप्रेशन येतं, संतुलन बिघडतं. या सगळ्याचा उद्देश काय आहे की ध्यानाचा मार्ग जो सुरुवात होतो, ध्यानाचा मार्ग जो मोकळा होतो, ध्यानाच्या मार्गावरनं आपल्याला जे चालायचं आहे, तर त्याची सुरुवात ही स्वाभाविक श्वसनामुळे होते. आपल्या दैनंदिन वेळेमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला साधारणपणे मोकळा वेळ असतो. त्या मोकळ्या वेळेची एकदा निश्चिती करून जर घेतली आपण, तर हे फारसं काही अवघड नाही आहे. स्वाभाविक श्वसन हे कसं करायचं आहे, त्याची सुरुवात काय आहे, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. कारण आत्तापर्यंत मी माहिती देत आलेलंच आहे, पण आता आपण थोडी फार माहिती घेऊ आणि प्रॅक्टिकली बघू. जर एखाद्या व्यक्तीला गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा पायामध्ये काही वेदना होत असतील, तर ते सोफ्यावर बसू शकतात, कोणत्याही खुर्चीवरती बसू शकतात, स्टूलवर बसू शकतात. असं काही कोणतं बंधन नाही की बैठक घेऊन तुम्ही खालीच आसन घालून बसलं पाहिजे, तुम्ही खुर्चीवर बसू शकत नाही, असं कोणतंही मनावर बंधन नाही काही. शेवटी हा जो प्राणायाम आहे, हे ध्यान आहे, हे श्वसन आहे, हे काही फार मोठं आध्यात्मिक मार्ग आहे असं बिलकुल नाही. हे सर्व आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी, आपल्याला लवकरात लवकर मानसिक स्वास्थ्य लाभावं, आरोग्य लाभावं, मनशांती प्राप्त व्हावी आणि आपलं दैनंदिन जीवन हे आनंदी जावं, सुकर जावं, आपल्या हातून चांगलं काम व्हावं, म्हणजे आपल्याला शांत झोप लागते. झोप झाली तर आपल्याला मग मन शांत होतं. तर बेसिक असं आहे की स्वाभाविक श्वसन कसं करायचं. मी खाली बसलेलं आहे, साधी बैठक घातलेली आहे, मी सैल पोशाख घातलेला आहे, मुद्दाम आपल्याला प्राणायाम करायचं आहे. प्राणायामातलाच हा सुरुवातीचा बेस आहे. बेस चांगला असेल तर आपली प्रगती उत्तम राहते, नाहीतर पुन्हा पुन्हा त्या बेसकडे वळलो तर आपली प्रगती म्हणावी तशी होत नाही. आता उदाहरणार्थ स्वाभाविक श्वसन. स्वाभाविक श्वसनामध्ये शास्त्रीय पद्धतीचा जर अवलंब केला, शास्त्रशुद्ध पद्धत आपण जर शिकून घेतली, तर यामध्ये स्वाभाविक श्वसन करता करता साधारणपणे किमान 6 महिने याचा सराव असेल. किती? किमान 6 महिने. 6 महिने सातत्य जर आपण ह्या प्राणायामाच्या सरावामध्ये ठेवलं, स्वाभाविक प्राणायामाच्या सरावामध्ये, तर आपल्याला पुढच्या ज्या प्रगतीच्या स्टेप्स आहेत, अनुलोम विलोम प्राणायामामध्ये कुंभक करणे, रेचक करणे, इन्हेल एक्सेल,
तर त्याच्यामध्ये सहज प्रगती दिसून येते, आपलं मन शांत होतं. साधारणपणे माझा कित्येक साधकांच्या सोबत माझा संवादच असतो. मला आता या क्षेत्रामध्ये खूप वर्ष झालेली आहेत, खूप वर्ष, 30-35 वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये आहे. परंतु माझे क्लासेस जे आहेत योगविद्येचे किंवा हे आत्ता 25 वर्षापूर्वी मी सुरू केले. तर माझं ठाम मत आहे की तुम्ही जर नित्य सराव सुरू केला तर 30 दिवसाच्या नंतर तुम्हाला या स्वाभाविक प्राणायामामध्ये खूप बदल दिसू शकतो. तुमचं मन शांत होऊ शकतं, तुम्हाला शांत झोप लागू शकते. आणि स्वाभाविक प्राणायामानंतर पुढची स्टेज काय आहे हे आपण नंतर बघू. तर आज आपल्याला मी साध्या बैठकीत बसलो आहे. जर तुम्हाला साधी बैठक येत असेल तर ठीक आहे, पद्मासन घालता येत असेल तरी उत्तम. पद्मासनानंतर वज्रासनासुद्धा घालू शकता. वज्रासनाचं महत्त्व काय आहे हे मी विशेष एपिसोडमध्ये जरूर सांगेन आपल्याला. तर आपण आता काय करू, मी साध्या बैठकीत बसलो आहे पण आता आपण पद्मासन घालू. पद्मासनामध्ये मी सुरुवातीला उजवा पाय घेतला आहे, नंतर डावा पाय घेतला आहे. आपल्याला जो पाय सोयीचा होईल, आपल्याला कुणाला उजवा पाय सोयीचा होतो तर कुणाला डावा पाय सोयीचा होतो, असं काही बंधन नाही आहे. तर तुम्ही घालू शकता. मी बैठकीवर बसलो आहे साधारणपणे, म्हणून थोडंसं उंच असल्यामुळं ते तुम्हाला सहज दिसू शकेल. आता स्वाभाविक प्राणायामामध्ये ध्यान मुद्रा नसते. हात असे ठेवायचे असतात, तेही गुडघ्यावर. हाताची चारी बोटं आपल्या गुडघ्यावरती अशी थोडीशी पसरट दिसतील अशी. आपला हा जो भाग आहे तळहाताचा खालचा भाग आहे, याचा दाब आपल्या गुडघ्यावरती पडावा याची काळजी. थोडंसं आसन स्थिर करून घ्यायचं सुरुवातीला. दोन्ही हात गुडघ्यावर, आत्ता सांगितल्याप्रमाणे पुढे चारही हात असे पसरट राहतील. हलकासा दाब दिल्यानंतर आपले दोन्ही खांदे आपोआप उचलले जातात, पिकअप होतात. आणि ही स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. दोन्ही खांदे असे वर उचलले गेले, आपोआप पिकअप झाले की पाठचा कणा ताठ राहतो, सरळ रेषेत जातो. आणि या कारणामुळं आपलं पोट आहे ते आपोआप आत येतं. आम्ही दोन्ही हात साधारणपणे सरळ रेषेत ठेवलेले आहेत. पाठचा मणका ताठ आहे, दोन्ही खांदे पिकअप आहेत. एकदम इझी मोड आहे, एकदम इझी पोश्चर आहे, सिंपल पोश्चर. ज्यांना पद्मासन नाही घालू शकत जे लोक, त्यांनी साध्या बैठकीत जरूर बसा. आता यामध्ये स्वाभाविक प्राणायाम सुरू. इन्हेल, श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. आता मी श्वास घेत असताना काय करतोय, कोणत्या क्रिया करतोय याची तुम्हाला माहिती देतो. मी श्वास हळूहळू घेतोय. ते श्वास घेत असताना मी माझ्या दोन्ही हातांनी हलकासा गुडघ्यावरती दाब देतोय, जेणेकरून माझ्या श्वसनामध्ये आणखीन वाढ होईल, मला आणखीन दीर्घ श्वास घेणं सुलभ होईल. स्वाभाविक श्वसनामध्ये कुंभक अजिबात करायचा नाही. श्वास दीर्घ घेऊन झाला की पुन्हा श्वास सोडायचा आहे. श्वास सोडत सोडत थोडंसं किंचित रिलॅक्स होतं, आपण सहज होतो रिलॅक्समध्ये. पुन्हा तीच क्रिया. दोन्ही हात गुडघ्यावर आहेत.
दोन्ही खांदे वर पिकअप झालेले आहेत, पाठचा कणा ताठ आहेच, हलकंसं पोट आत येत आपोआप आतमध्ये येतं. पुन्हा दीर्घ श्वास. तुम्ही निरीक्षण केलं असेल, माझा हा चांगला सराव झालेला असताना सुद्धा मी दोन्ही ओठ आतमध्ये वळवतोय आणि आपले गाल, आपल्या तोंडाचा आतल्या पोकळी तयार करतोय तोंडाची. हे कशासाठी? तर प्राणशक्तीचा जास्तीत जास्त संचय व्हावा, आपल्याला दीर्घ श्वसनामध्ये अडथळा येऊ नयेत आणि आपला उद्देश सफल व्हावा. नाहीतर आपण जर असंच बसलो नेहमीसारखं तोंड बंद करून, तर नॉर्मल पोझिशनमध्ये, साधारण स्थितीमध्ये आपल्याला श्वास घेताना म्हणावा तेवढा ऑक्सिजन आपल्याला घेता येणं शक्य नाही, पोकळी निर्माण होणं शक्य नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, पुन्हा एकदा आपण सराव करू. नेहमी असा सराव केला तर प्रगती अधिक गतीनं होईल. दीर्घ श्वास. उच्छ्वास. दीर्घ श्वास. उच्छ्वास. असा सराव करता करता आपल्या श्वसनाचा एक सुंदर रिदम तयार होतो आणि या स्थितीमध्ये आपले डोळे हळूहळू बंद होतात. श्वास घेण्याची सोडण्याची क्रिया सुरूच आहे. आणि हे डोळे आपोआप बंद केव्हा होतात? जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो या पोश्चरमध्ये आणि श्वास हळूवार सोडतो. या श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा आपल्याला जेव्हा आनंद मिळतो, मन हळूहळू थोडंसं स्वास्थ्य मिळतं, मानसिक स्वास्थ्य मिळतं, खूप बरं वाटायला लागतं, त्यावेळेला आपले डोळे आपोआप मिटतात आणि त्यावेळेला समजायचं की आपलं स्वाभाविक श्वसन योग्य दिशेने होते. स्वाभाविक श्वसन हा ध्यान साधनेचा आणि योग साधनेचा मूळ पाया आहे, हे लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना की ज्यांना जे जाड आहेत, उदाहरणार्थ की ज्यांचं वजन जास्त आहे, ते काही सेकंदच श्वास घेऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ इथपर्यंतच. जाता जाता तुम्हाला एक अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची माहिती देतो. हे झालं शास्त्रशुद्ध पद्धतीनं श्वसन, योग साधनेसाठी आणि ध्यान साधनेसाठी. खरं श्वसन जर तुम्ही निरीक्षण करत असाल, स्पोर्ट्समध्ये असेल, ऑलिम्पिक असतील, वेगवेगळे देशामध्ये आंतरराष्ट्रीय असेल, राष्ट्रीय असेल, खेळ होतात, रनिंग होतं, जॉगिंग होतं, त्यावेळेला खेळाडू जो 100 मीटर 50 मीटर रनिंग करून जेव्हा तो थांबतो, मॅरेथॉन असेल, तर जेव्हा खेळाडू 50 मीटर किंवा 100 मीटर रनिंग करून जेव्हा थांबतो आणि थांबल्यानंतर त्या क्षणी, त्यावेळी जेव्हा त्याचं श्वसन होतं अत्यंत जलद गतीनं, ते खरं श्वसन.
वास्तविक तो दमलेला असतो. हे दमणं म्हणजेच पूर्ण ऑक्सिजन मिळवणं हे लक्षात घ्या. एरवी आपल्याला ऑफिस काम करत असताना, प्रवास करत असताना, घरातली कामं करत असताना गृहिणीला एवढा श्वास घेणं शक्य होत नाही. किंबहुना थोडासा श्वास घेत मानसिक ताण येतो, विचार करत करत त्या काम करतात आणि मग याचे पडसाद काही दिवसांनी उमटतात व त्यांना घाम येतो, अचानक ताण येतो. छोट्या छोट्या कारणामुळं आपल्याला मनावर ताण येतो आणि मानसिक स्वास्थ्याबरोबर शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. त्याचं हे कारण आहे. आपल्याला सुरुवातीला जर मानसिक स्वास्थ्य लवकरात लवकर मिळावं असं वाटत असेल, ध्यानसाधनेमध्ये जर प्रगती व्हावी अशी वाटत असेल, तर स्वाभाविक श्वसनाचा अभ्यास जरूर करा. याच्यासारखा दुसरा आनंद नाही. स्थिर मन आपोआप प्राप्त होतं. त्यासाठी कुठेही जायची गरज नाही. यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. स्वाभाविक श्वसन करत असताना, घरी सराव करत असताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या, काही तुमच्या शंका असतील तर जरूर विचाराव्यात. माझ्याकडून मी तुम्हाला जास्तीत जास्त या शंकांचा खुलासा करेन. पण तरीही माझी तुम्हाला विनंती असेल की माझी गुरुवारी आणि शनिवारी VC असते, त्याच्यामध्ये तुम्ही जर जॉईन झाला तर अधिक माहिती मिळते. माझे क्लासही सुरू आहेत सकाळचे ऑनलाईन डेली. ह्या क्लासमध्ये 1 तास योगाभ्यास घेतो आणि अर्धा तास ध्यान घेतो मी. तर आपण आलात, आपलं स्वागतच आहे. तर आज या एपिसोडमध्ये आपण ध्यानासाठी उत्तम बॅकग्राऊंड काय, ध्यानाची सुरुवात नेमकी कशी असली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचा ध्यानाचा मार्ग कुठून सुरुवात होतो त्याचा अभ्यास म्हणजे स्वाभाविक श्वसनाचा अभ्यास केला. गुड बाय. आपण पुन्हा भेटू.